आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतावरही जाणवल्याचं पाहायला मिळतं आहे. गॅस टंचाई सुरू आहे, तर काही ठिकाणी शेतीमालांचं जे आहे जो बाहेर माल जातो तो सध्या युद्धामुळं तो पडून आहे शेतामध्ये. मात्र याला अपवाद आहे तुळजापूर येथील शेतकरी. यांचा माल जो द्राक्षाचा माल जो आहे तो रशियामध्ये एक्सपोर्ट केला जातो. याचं नेमकं काय कारण आहे, माल का रशियामध्ये जातो, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात, आपण चर्चा करूयात. दादा काय सांगा, आपलं द्राक्ष पीक जे आहे ते रशियामध्ये जातं, काय कारण आहे? चांगल्या क्वालिटीची द्राक्ष पिकवल्यानंतर जो रशियाचे नॉर्म्स आहेत त्याला पसंत पडल्यानंतर तो ज्या कंपन्या किंवा तो व्यापारी जागेवर येऊन पाहणी करतो आणि त्याला पसंत पडल्यानंतर तो रशियाला आपल्या माल घेऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी क्वालिटीची द्राक्ष पिकवून आपल्या देशातील जे मेट्रो सिटी आहेत त्याच्यात आपल्या देशामध्ये सुद्धा भरपूर लोकसंख्या आहे, भरपूर लोक खाणारी उच्चभ्रू लोक आहेत. त्यांनाही चांगल्या दराने द्राक्ष विकली जातात आणि रशियालासुद्धा चांगल्या दराने द्राक्ष विकली जातात. त्यामुळं युद्धामुळं घाबरून न जाता शेतकऱ्यांनी चांगल्या दराने द्राक्ष विकावी आणि आपण जो मेहनतीनं पिकवलेलं फळ आहे त्याचे चांगले पैसे करून घ्यावेत. कधीपासून जातोय रशियाला माल आपला, म्हणजे ह्याच्या अगोदर वर्षानुवर्ष जातोय. युरोपला त्याच्यापेक्षा चांगले दर आहेत, पण त्याच्यासाठी नॉट रेसिड्यू माल द्यावा लागतो. राऊंड व्हरायटी जर असेल तर युरोपला 160 रुपये दर आहे सध्यासुद्धा आणि चालू आहे. काय वैशिष्ट्य आहे या द्राक्षाचं? आपला माल जो आहे तो रशियामध्ये जातोय, काय कारण आहे? ह्या द्राक्षाला गोडी चांगली आहे, त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि शुगर आणि गोडी चांगली असल्यामुळं आणि टिकवण क्षमता चांगली असल्यामुळं ती खायला चवदार आहे. आणि आमच्या तुळजापूर तालुक्यात एक चांगलं हवामान असल्यामुळं गोल्डन बेल्ट समजला जातो द्राक्षासाठी. व ठराविक तापमान, ठराविक थंडी आणि ठराविक पाऊस जो की द्राक्षाला मानतो तसं वातावरण असल्यामुळं इथली द्राक्षे सगळ्या जगात एक नंबर चवीनं खाल्ली जातात. शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांनी घाबरून न जाता चांगल्या दराने द्राक्ष विकावी आणि चांगल्या क्वालिटीची द्राक्ष आणून जगातल्या विविध मार्केटमध्ये अभ्यास करून द्राक्ष चांगले पाठवावे. आपला माल रशियामध्ये जातो, जसं इतर शेतकऱ्यांना देखील तो माल बाहेर जावा याच्यासाठी म्हणजे काय प्रक्रिया काय करावं लागते? इतर शेतकऱ्यांनी सुद्धा अभ्यास करून चांगली क्वालिटीची द्राक्षे जर तयार केली तर सगळ्याचा माल जाऊ शकतो. हे होते तुळजापूर येथील बागायतदार. आपल्यासोबत आणखीन एक द्राक्ष उत्पादन शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपली ही बाग आहे, माझी स्वतःची बाग नाही, परंतु माझे काका महादेव बाप्पा वडणे जे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक आहेत, दुसरे माझे काका शिवाजी अप्पा वडणे हे देखील बागायतदार आहेत. आणि ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये एक गोल्डन ग्रेप बेल्ट तयार झालेला आहे. आणि आमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये माळुंबरा जे गाव आहे, तुळजापूर तालुक्याची ओळख आहे हवा पाणी आणि तुळजाभवानी. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने या ठिकाणी अनेक युवक म्हणजे ह्या दोघांचे म्हणजे बाप्पांच्याही मार्गदर्शनाखाली ह्यांनी द्राक्ष उत्पादन करत आहेत. आणि जे सालगडी होते, जे लोकांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून होते, त्याच द्राक्षाचे स्वतः एक्सपोर्ट करतात. ते शेतकरी स्वतःचा माल एक्सपोर्ट करतात. आणि सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती आहे ती परिस्थिती निवळेल हे काय फार काळ राहणार नाही. परंतु आपल्या भारतामध्येच एक मोठा क्रीम लेअर आहे, एक आपली ग्लोबल इकॉनॉमी आहे. आपल्याकडे उच्चभ्रू लोकांची संख्या देखील मोठी आहे आणि त्यांची देखील पेईंग कॅपॅसिटी आहे. नक्कीच त्याही मार्केटचा विचार करून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगले दर मिळणार आहेत. आणि आमच्या परिसरामध्ये जी उत्पादित द्राक्ष आहेत त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे, टनेज चांगलं येतं, त्यामुळे एक आर्थिक सुबत्ता आलेली आहे. आपल्या परिसरात किती क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये द्राक्ष पीक घेतलं जातं? आता आमच्या गावामध्ये जवळपास एक 300-350 एकर एका माळुंबऱ्या गावामध्ये आहे. आणि पंचकृषीमध्ये प्रत्येक गावामध्ये आहे. इकडं सांगवी असेल, म्हणजे मसला आहे. परिसरामध्ये देखील खूप आता द्राक्ष बागेचं म्हणजे लागवडीमध्ये कल वाढलेला आहे. इतर बाहेरच्या म्हणजे प्रभागामध्ये द्राक्षबाग अपरूटिंग म्हणजे काढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. परंतु आम्हाला अभिमानानं आनंदानं सांगा वाटतंय की आमच्या भागामध्ये द्राक्षे वर्षेवर प्रत्येक वर्षी द्राक्षे लागवडच होत आहे. कारण लोकांना पैसा दिसत आहे. सध्या अडचणी आहेत, निसर्ग आपल्या हातात नाही, मार्केटची आता बघताय तुम्ही युद्धजन्य परिस्थितीसारखं मार्केट आपल्या हातात नाही. परंतु तरी देखील अशा परिस्थितीवर मात करत अनेक युवक वर्ग द्राक्ष शेती करून आपल्या कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार लावत आहेत. निश्चितच हे होते द्राक्ष उत्पादक शेतकरी. टेक्नॉलॉजी व कष्टाला जोड घालून आपण जो आहे तो द्राक्ष पीक घेऊ शकता आणि
आमच्याप्रमाणे देखील आपण ती इतर देशात देखील बाहेर पाठवू शकता असं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, तुळजापूर, धाराशिव.